राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हटलं जातं. पण मालेगावात तर मित्राचा शत्रू आणि शत्रूचा मित्र असं काहीच अजीब समीकरण पाहायला मिळत आहे. 7 फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर निवडणुकीपूर्वी मालेगावच्या गल्लीबोळातून ते थेट मंत्रालयापर्यंत खळबळ माजली आहे. भाजप आणि काँग्रेस एकत्र येतात काय? पुन्हा भाजपचे नगरसेवक बंड करतात काय? आणि कट्टर विरोधक मानले जाणारे एमआयएम आणि शिवसेना शिंदे गट गुप्त बैठका घेतात काय? मालेगाव महापालिकेचा हा सत्ता संघर्ष आता केवळ शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. मालेगाव महानगरपालिकेच्या 84 जागांच्या निकालाने कोणाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. बहुमतासाठी आवश्यक असलेला 43 हा आकडा गाठताना सर्वांची दमछाक होत आहे. चला पाहूया कोणाला किती मतं मिळाली. मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणजे इस्लाम पार्टीला 25 प्लस सपा 5 म्हणजे 40 मते, एमआयएम ला 21, शिवसेना शिंदे गटला 18, काँग्रेसला 3 आणि भाजपला 2. सेक्युलर फ्रंटला बहुमतासाठी केवळ 3 मतांची गरज आहे, तर दुसरीकडे एमआयएम आणि शिवसेना एकत्र आल्यास हा आकडा 39 पर्यंत पोहोचतो. अशा वेळी 3 नगरसेवक असलेली काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत आली आहे. 30 जानेवारीला नाशिकमध्ये एक धक्कादायक घटनाही घडली मित्रांनो. कट्टर विचारधारेचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसने भारत विकास आघाडी नावाने गटाची नोंदणी केली. उद्देश हाच की इस्लाम पार्टीला सत्तेपासून रोखणे. मात्र हा प्रयोग भाजपच्या अंगलाट येताना दिसत आहे. अवघ्या 48 तासात भाजपच्या नगरसेवकांनी या नोंदणीला विरोध करत गट रद्द करण्याचा अर्ज दिला. यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला स्थानिक पातळीवर केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे मित्रांनो. सर्वात मोठी खळबळ उडाली ती म्हणजे एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल आणि शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटचे नेते मंत्री दादा भुसे यांच्या भेटीने. उघडपणे एकामेकांवर टीका करणारे हे दोन नेते जेव्हा बंद दाराआड चर्चा करतात तेव्हा मालेगावात नव्या युतीचे संकेत मिळतात. परंतु काय असू शकतं समीकरण? एमआयएमने महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला म्हणजेच लता घोडके यांना पाठिंबा द्यावा आणि बदल्यात उपमहापौर पद पदरात पाडून घ्यावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चला आता पाहूया की या समीकरणांचा कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान होणार ते. सर्वप्रथम शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमला होणारे फायदे. पहिला, सत्तेत सहभाग. दोन्ही पक्षांना माहीत आहे की स्वतंत्रपणे ते सत्तेत येऊ शकत नाही. एकत्र आल्यास ते एक प्रबळ गट बनू शकतात. द्वितीय, इस्लाम पार्टीला रोखणे. आसिफ शेख यांचा इस्लाम पार्टीने एमआयएमच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडले आहे. त्यांना सत्तेपासून दूर ठेवणे हे एमआयएम साठी अस्तित्वाची लढाई आहे. मग तृतीय, स्थानिक वर्चस्व. दादा भुसे यांच्यासाठी मालेगावचा गड राखणे प्रतिष्ठेचे आहे. एमआयएमची साथ मिळाल्यास ते पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करू शकतात. आता वळूया भाजपला बसणाऱ्या फटक्याकडे. सर्वप्रथम प्रतिमेची हानी. काँग्रेस सोबत युती करण्याचा प्रयत्न केल्याने भाजपच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला धक्का बसला आहे. मग द्वितीय, नगरसेवकांचे बंड. पक्षाच्या निर्णयाविरोधात नगरसेवकांनी दिलेला अर्ज भाजपची संघटनात्मक कमकुवतपणा दर्शवतो. मग तृतीय, राजकीय अलगीकरण. जर शिवसेना शिंदे गट आणि एमआयएम एकत्र आले तर भाजप या सत्तेच्या समीकरणातून पूर्णपणे बाहेर फेकली जाईल. स्वबळावर काही करण्याची ताकद नसल्याने भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना अनेक नगरसेवक सहलीला गेले आहेत तर काही नॉट रिचेबल झाले आहेत. घोडे बाजार होण्याची दाट शक्यता असून शेवटच्या क्षणी काँग्रेस कोणाला पाठिंबा देते किंवा तटस्थ राहते यावर मालेगावचा पुढचा महापौर कोण ठरेल. मालेगावची ही निवडणूक केवळ एका शहराची सत्ता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणार आहे. 7 फेब्रुवारीला लाल दिव्याची गाडी कोणाच्या दारात उभी राहणार? इस्लाम पार्टीचा झेंडा फडकणार की शिवसेना एमआयएमची छुपा युती चमत्कार ठरणार? हे पाहणे उत्सुकताचे ठरेल. मित्रांनो, राजकारणातला हा रंगदार खेळ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत जोडलेले रहा बोल एमएचच्या YouTube चॅनलशी. धन्यवाद.